Hello friends, it is English teacher channel for good English. In fact, it is HJG English teacher channel. Our today's topic is news reading. It is very important topic to be studied. By this, we get knowledge of English speaking, we get vocabulary, we get many things. We get structures, different structures from the newspaper because there are different topics in the newspaper. There are topics on politics, on sports, current affairs, science and technology, and many things. So by reading news, you get vocabulary from different areas. You get structures, and at the same time, you get that typical words from that typical area. Our today's area is a man is serving food to the stray dogs, and it is the news about. So let us begin news reading. Let us start. कुठलीही न्यूज वाचताना अगोदर त्याच्यातले कठीण शब्द आपण पाहायचे. आता आजची बातमी त्याची हेडलाईन अशी आहे बघा. हेडलाईन म्हणण्यापेक्षा आपण हेडिंग. नागपूर मॅन फीडिंग 190 स्ट्रे डॉग्स. स्ट्रे डॉग म्हणजे भटके कुत्रे, भटकणारे कुत्रे, त्यांचा कोणी मालक नाही असे. विथ चिकन बिर्याणी. म्हणजे नागपूरचा एक मनुष्य आहे, तो चिकन बिर्याणी भरवत आहे. कोणाला? स्ट्रे डॉग्सला, भटकणाऱ्या कुत्र्यांना. आता हे हेडिंग आहे, हा चालू वर्तमान काळ आहे, परंतु इथे इज त्याने वापरलेला नाही. ही पद्धत असते हेडिंग द्यायची. नागपूर मॅन फीडिंग. आता नागपूर मॅन इज फीडिंग इथं पाहिजे होता इज, परंतु हेडिंगमध्ये टायटल असतात किंवा बरेच हेडिंग असतात, तिथे काळाचं किंवा असं परफेक्ट ॲक्युरेट असं काळाचं बंधन नसतं. हेडिंग आपण तसं देऊ शकतो. नागपूर मॅन फीडिंग 190 स्ट्रे डॉग्स विथ चिकन बिर्याणी, असं आहे बातमी. ती बातमी आपण वाचणार आहे, पण त्याच्या अगोदर कठीण शब्द बघूया. फीडिंग म्हणजे भरवणे, फीड फेड फेड. नंतर स्ट्रे डॉग्स भटके कुत्रे. पॅन्डेमिक महामारी, पॅन्डेमिक म्हणजे महामारी. नंतर ANI एशियन न्यूज इंटरनॅशनल, इट इज इंडियन न्यूज एजन्सी. असे बरेच शब्द आपल्याला येतात. PTI येतं, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया. तसं असे अनेक शॉर्ट फॉर्म्स आपल्याला येतील, ते नेहमी न्यूज वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतात. नंतर स्क्वेअर मील, चौरस आहार. नंतर क्रमशस म्हणजे डिलिशियस, चविष्ट. आणि ऑनसेट बिगिनिंग. ऑनसेट म्हणजे एखाद्या घटनेच्या सुरुवातीला, म्हणजे ऑनसेट ऑफ पेंडेमिक म्हणजे पेंडेमिकच्या सुरुवातीला, सुरुवात झाली तेव्हापासून. परंतु हा निगेटिव्ह अर्थ जेव्हा असतो त्यावेळेस आपण ऑनसेट वापरतो सुरुवातीला. पुढे एखादी निगेटिव्ह घटना दाखवायची असेल जी आपल्याला आवडत नाही अशी, त्या ठिकाणी ऑनसेटचा उपयोग करतात. हा याची विशेषता आहे. आणि डिस्क्रिमिनेट म्हणजे भेदभाव करणे, अशा प्रकारचे हे शब्द आहेत. आता आपण प्रत्यक्ष ती बातमी वाचूया. बातमी वाचताना अगोदर सावकाश रीडिंग करा, सायलेंट रीडिंग करा, शब्द पाहून घ्या. नंतर लाऊड रीडिंग करा. लाऊड रीडिंग यासाठी की शब्द आपल्याशी बोलतात, म्हणून आपण सुद्धा शब्दांशी बोललं पाहिजे, कारण आपल्यालाही पुढे भविष्यात बाहेर बोलायचं आहे. म्हणून मोठ्या आवाजात जर आपण ते वाचलं तर त्याचा उच्चारही आपल्याला समजतो आणि पुढे आपल्याला स्पीकिंग प्रॅक्टिससाठी त्याचा उपयोग होतो. चला तर मग आपण न्यूज वाचूया. नागपूर मॅन फीडिंग 190 स्ट्रे डॉग्स विथ चिकन बिर्याणी सिन्स बिगिनिंग ऑफ पेंडेमिक, अशी ही न्यूजची हेडलाईन आहे. की नागपूरचा मनुष्य, नागपूर मॅन फीडिंग 190 स्ट्रे डॉग्स, तो 190 भटके कुत्र्यांना भरवतो आहे. काय? चिकन बिर्याणी. केव्हापासून? सिन्स बिगिनिंग ऑफ पेंडेमिक, महामारीच्या सुरुवातीपासून, असं हे चित्र दाखवलेलं आहे. आता बघा, बातमी लिहायची पद्धत अशी असते. नागपूर कंसात महाराष्ट्र, नागपूर महाराष्ट्र, पुढे इंडिया. May 20 ANI. ANIचा अर्थ तुम्हाला सांगितला आहे.
इन दिस टाईम ऑफ रिस्ट्रिक्शन्स, अनेक बंधनांचा असा हा काळ आहे, त्याच्यामध्ये वेन सम सेक्शन्स ऑफ सोसायटी, समाजाचे काही घटक किंवा काही भाग, दे आर स्ट्रगलिंग टू गेट 1 स्क्वेअर मील, त्यांना चौरस आहार मिळण्यासाठी ते संघर्ष करत आहेत. आणि अशामध्ये अ मॅन फ्रॉम महाराष्ट्रास नागपूर हॅज बीन प्रोव्हाइडिंग स्कम्पशस चिकन बिर्याणी टू अराउंड 190 स्ट्रे डॉग्स. अशा परिस्थितीमध्ये नागपूरचा एक मनुष्य 190 भटक्या कुत्र्यांना चिकन बिर्याणी पुरवतोय. आता त्याचं पुढे नाव दिलेलं आहे, फुल स्टॉप दिला, पुढे नाव रणजित नाथ हॅज बीन कुकिंग, म्हणजे हॅज बीन हा चालू पूर्ण वर्तमान काळ वापरला आहे, शिजवत आलेला आहे किंवा त्यांना बनवत आलेला आहे. रणजित नाथ हॅज बीन कुकिंग नियरली 40 kilograms ऑफ बिर्याणी डेली सिन्स द ऑनसेट ऑफ पॅन्डेमिक, म्हणजे पॅन्डेमिकच्या सुरुवातीपासून, जेव्हापासून पॅन्डेमिक सुरू झाली. आता ऑनसेट म्हणजे पॅन्डेमिक काही चांगले नाही माणसाला, म्हणजे न आवडणारा भाग हे तो जेव्हा सुरू होतो तेव्हा ऑनसेट वापरतात, च्या सुरुवातीला, तेव्हापासून तो 40 किलोग्राम मटन बिर्याणी तयार करतोय. ही फीड्स अराउंड 190 स्ट्रे डॉग्स, फुल स्टॉप आलेला आहे, 190 कुत्र्यांना तो भरवतो. स्पीकिंग टू ANI बोलताना ऑन वेन्सडे नाथ सेड, आता हे इन्व्हर्टेड कॉमर्समध्ये दिलेलं आहे, म्हणजे हे डायरेक्ट आहे, इनडायरेक्ट केलेलं नाही, म्हणून स्वतः फर्स्ट पर्सन बोलतोय. आय एम बिझी ऑन वेन्सडे, संडे अँड फ्रायडे, मी वेन्सडे, संडे अँड फ्रायडेला बिझी असतो. ॲज आय प्रिपेअर 30 to 40 किलोग्राम ऑफ बिर्याणी फॉर दिस डॉग्स, या कुत्र्यांसाठी मी 30 ते 40 किलो बिर्याणी तयार करतो. दे आर लाईक माय किड्स, ते माझ्या मुलांप्रमाणे आहे. आय विल डू दिस वर्क टिल आय एम अलाइव्ह, मी जिवंत असेपर्यंत हे मी काम करत राहील. बघा चांगलं कंस्ट्रक्शन आहे ना. आय विल डू वर्क टिल आय एम अलाइव्ह. इट मेक्स मी हॅपी, ते मला आनंदी बनवतो. अनकोट, इथे कोट आणि इथे अनकोट, म्हणजे स्वतः बोललेला आहे तो, जसं तसं वाक्य आपण वापरतो. हिज डेज, आता थर्ड पर्सन बोलतोय, आता पत्रकार बोलत आहेत त्या व्यक्तीबरोबर, नाथबद्दल. हिज डे स्टार्ट्स विथ प्रिपरेशन फॉर द बिर्याणी, त्याचा दिवसाची सुरुवाती बिर्याणीची तयारी करण्यासाठीच होते. ही स्टार्ट्स कुकिंग इट फ्रॉम नून अँड गोज अराउंड द सिटी, दुपारी तो शिजवायला सुरुवात करतो आणि संध्याकाळी पूर्ण शहराच्या सभोवताली तो फिरतो कुत्र्यांना शोधत. अराउंड द सिटी ऑन हिज बाईक, बाईकवर तो बॉक्स ठेवतो, त्याच्यामध्ये ठेवतो सर्व साहित्य. ॲट 5 PM डेली टू फीड द स्ट्रेज, भटक्या कुत्र्यांना. पुन्हा कोट, आय हॅव 10 to 12 फिक्स्ड लोकेशन्स, 10 ते 12 मला फिक्स जागा आहेत, तिथे मी जातो. अँड माय बच्चे नो देम, माझ्या म्हणजे प्राण्यांनाच त्यांना बच्चे म्हटलेलं आहे, त्या कुत्र्यांनाही माहिती आहे की या ठिकाणी तो व्यक्ती येतो. द मोमेंट दे सी मी दे स्टार्ट रनिंग टुवर्ड्स मी, ज्या क्षणाला ते मला बघतात त्या क्षणालाच ते माझ्याकडे धावत येतात. म्हणजे इथे ॲज सून ॲज वापरता येईल. ॲज सून ॲज दे सी मी दे स्टार्ट रनिंग टुवर्ड्स मी. वन्स ऑन द स्ट्रीट्स, एकदा रस्त्यावर, आय डू नॉट डिस्क्रिमिनेट अगेन्स्ट स्ट्रेज, रस्त्यावर मी कुत्र्यांमध्ये भेद करत नाही, सर्वांना सारखंच खायला देतो. डिस्क्रिमिनेट म्हणजे भेदभाव करणे. आय ऑल्सो फीड कॅट्स, मांजरींना पण मी भरतो, सेड नाथ म्हणाले. देर इज लेस मीट अँड मोर बोन्स इन द चिकन बिर्याणी, त्याच्यात मटण कमी असतं, म्हणजे मांस कमी असतं आणि बोन जास्त असतात. आय गेट बोनी पार्ट ऑफ द चिकन ॲट चिपर रेट, कमी भावात मला हा हाडांचा भाग भेटतो. चिपेस्ट, स्वस्त. विच हेल्प्स मी टू फीड मोर डॉग्स, मग जास्त कुत्र्यांना मला भरवणं शक्य होतं, कमी पैसा लागतो. अंटिल लास्ट मंथ, शेवटच्या महिन्यापर्यंत, मोस्ट ऑफ द एक्सपेंडिचर वॉज फ्रॉम माय पॉकेट, हीज ॲडेड, मी सर्व खर्च मागच्या महिन्यापर्यंत माझ्या खिशातूनच केलेला आहे, त्याने ANIला सांगितलं. अशा प्रकारे ही बातमी आहे. ही सुरुवातीला वाचायची, नंतर मोठ्या आवाजात वाचायची, उच्चारासहित, आणि त्याचा अर्थ लक्षात घ्या. कठीण शब्द सर्व लिहून घ्या वहीमध्ये. आणि अशा अनेक प्रकारच्या बातम्या रोजच्या रोज वाचायच्या, 2-3 इंग्लिश न्यूजपेपरमध्ये. याच्याने तुमचा शब्दसाठा वाढेल, अनेक प्रकारचे स्ट्रक्चर्स तुमच्याकडे येतील, आणि जे समाजात चालू आहे करंट अफेअर
त्याच्यानुसार तुम्हाला बातमी समजायला थोडी मदत होते सुरुवातीला, की समाजात आता काय चालू आहे. तर ते करंट टॉपिक असल्यामुळे तुमच्या लक्षात ते येतं, शब्दही समजतात आणि ते शब्द लक्षात राहतात. वर्ड्स आर अटॅच विथ द सिच्युएशन्स, म्हणून सिच्युएशन तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे शब्द आपोआप तुम्हाला लक्षात येतात. ठीक आहे मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये एवढंच. बाकीचा महत्त्वाचा भाग आपण बघू पुढील लेक्चरमध्ये. टिल देन, गुड बाय, हॅव अ नाईस डे.